मंडळी, राजकारण म्हणजे काय तर कधी कधी गणिताच्या पलीकडचा खेळ, अनपेक्षित निकाल, दिग्गजांचा पराभव आणि सामान्य कार्यकर्त्यांचा विजय हे सारं इथंच पाहायला मिळतं। आज आपण अशाच एका थरारक निवडणुकीबद्दल बोलणार आहोत, जिने महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का दिला होता। ही गोष्ट आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पराभवाची आणि शिवसेनेचे सामान्य कार्यकर्ता प्रकाश देवळे यांच्या अभूतपूर्व विजयाची। मंडळी, ही निवडणूक फक्त एका जागेसाठीची नव्हती, तर दोन मोठ्या राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठेची लढाई होती। एका बाजूला होते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव, ज्यांचा दबदबा सर्वत्र होता, ते म्हणजे विलासराव देशमुख। तर दुसऱ्या बाजूला होते एक सामान्य माणूस, ज्यांनी मेहनतीने, जिद्दीने आणि बाळासाहेबांवरील निष्ठेने राजकारणात आपलं स्थान निर्माण केलं होतं, ते म्हणजे प्रकाश देवळे। आणि गंमत म्हणजे ही लढाई इतकी अटीतटीची झाली की विलासराव देशमुखांना अवघ्या अर्ध्या मताने पराभवाचा सामना करावा लागला। ही घटना घडली 1996च्या विधान परिषद निवडणुकीत। त्यावेळी महाराष्ट्रात प्रथमच शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेत आलं होतं। मनोहर जोशी मुख्यमंत्री होते। त्यातच काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला होता आणि त्या धक्क्यातून अजूनही पक्ष सावरला नव्हता। या निवडणुकीत विलासराव देशमुख आपल्या लातूर मतदारसंघातून पराभूत झाले होते। राजकारणातला चढउतार त्यांनी अनुभवला होता। अशातच विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली। राजकारणात परत येण्यासाठी विलासरावांना ही एक मोठी संधी दिसत होती। त्यांनी काँग्रेसकडे विधान परिषदेची उमेदवारी मागितली, पण पक्षाने त्यांना तिकीट देण्यास नकार दिला। हा विलासरावांसाठी एक मोठा धक्का होता। पण राजकारणातील मुरब्बी खेळाडू शांत बसत नाही। त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेने 2 उमेदवारांना रिंगणात उतरलं होतं। एक होते मिलिंद मिर्लेकर आणि दुसरे होते त्यावेळी पुण्याचे जिल्हा प्रमुख असलेले प्रकाश देवळे। काँग्रेसकडून छगन भुजबळ, शिवाजीराव देशमुख आणि रामदास फुटाणे यांना देखील उमेदवारी मिळाली होती। आता इथून खरी रंगतदार गोष्ट सुरू होती। विलासराव देशमुख अपक्ष उमेदवार असले तरी त्यांचा राजकारणातला दबदबा हा मोठा होता। त्यांनी शिवसेनेकडे पाठिंबा मागितला। बाळासाहेब ठाकरे यांनीही विलासरावांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती, पण त्यांनी ती नम्रपणे नाकारली। मात्र विलासरावांचं राजकीय महत्त्व लक्षात घेऊन शिवसेनेने दुसऱ्या पसंतीची मतं त्यांना देण्याचं ठरवलं। या पाठिंब्यामुळे अनेकांना असं वाटू लागलं होतं की विलासराव देशमुख यांचा विजय निश्चित आहे। विशेषतः भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी विलासरावांच्या विजयासाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जात होतं। यामुळे शिवसेनेचे उमेदवार प्रकाश देवळे यांचा पराभव होणार अशी चर्चा सुरू झाली। पण राजकारण हे क्रिकेट सारखं असतं, शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं। प्रकाश देवळे हे एका सामान्य कुटुंबातून आले होते। त्यांनी आपली नोकरी सोडून बांधकाम व्यवसायात यश मिळवलं होतं। नंतर बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने ते राजकारणात आले आणि एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली। पुणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी केलेलं काम हे लक्षवेधी होतं। राजकारणातला त्यांचा अनुभव मोठा नसला तरी त्यांना गणितं कशी जुळवायची हे चांगलंच माहित होतं। त्यांना निवडणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात उमेदवारी मिळाली होती, पण त्यांनी ती संधी सोन्यासारखी मानली। अखेर निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते। मतमोजणी सुरू झाल्यावर राजकीय वर्तुळातल्या अनेक दिग्गज नेत्यांच्या हृदयाचे ठोके वाढत होते। या चुरशीच्या लढाईत प्रकाश देवळे यांनी आपल्या विजयाची गुढी उभारली आणि सगळ्या चर्चांना त्यांनी खोटं ठरवलं। मंडळी, शेवटच्या फेरीत अपक्ष उमेदवार विलासराव देशमुख आणि अपक्ष उमेदवार भैयासिंह उर्फ लालसिंह राठोड यांच्यात जोरदार चुरस सुरू होती। मतमोजणी सुरू होती आणि एक मत महत्वाचं होतं। प्रत्येकाचा श्वास हा रोखला गेला होता। निकाल लागला आणि सगळ्यांनाच धक्का बसला। विलासराव देशमुख यांचा पराभव झाला होता आणि भैयासिंह राठोड हे विजयी झाले होते। अवघ्या अर्ध्या मताने महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा नेता, ज्याने मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली, त्याला अर्ध्या मताने पराभवाचा धक्का सहन करावा लागला। हा पराभव केवळ विलासराव देशमुखांचा नव्हता, तर एका अर्थाने काँग्रेस पक्षासाठी तो आणखी एक मोठा धक्का होता। अवघ्या 1 वर्षात विलासरावांनी 2दा पराभवाचा सामना केला, पण या पराभवाच्या चर्चेसोबतच प्रकाश देवळे यांच्या विजयाची देखील जोरदार चर्चा झाली। एका सामान्य शिवसैनिकाने, ज्याला कुणीही गांभीर्याने घेतलं नव्हतं, त्याने दिग्गज नेत्याला हरवून दाखवलं होतं।
प्रकाश देवळे यांनी केवळ आमदारकी मिळवली नव्हती, तर 1996 ते 2002 पर्यंतचा आपला आमदारकीचा कार्यकाळ हा यशस्वीरित्या पूर्ण केला. एका सामान्य कार्यकर्त्याची निष्ठा, जिद्द आणि योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय या सगळ्याचे यश म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मंडळी, राजकारणातला हा विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन राजकारणाचे विषय जाणून घेण्यासाठी आमच्या पब्लिक कट्टा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.